अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. आणि हे शिक्षण कोणाला दिलंय? पुढच्या पिढीला. राजकीय जाऊ द्या, आता कॉन्स्टेबल पण जर व्हायचं असेल ना, ही जी पोलीस भरतीसाठी जी पोरं तयारी करतात त्यांना खाजगीत विचारून बघा की तुम्हाला पोलीस का व्हायचंय? देशसेवेसाठी नाही व्हायचं. पोलीस झालो की मला हायवा ही रेतीची लगे अर्टिगा नाही तर क्रेटा, घर एकदम डिस्को बायको, ब्युटी पार्लर. इथे हिट केलंय, भारताला इथे हिट केलंय. लोकांच्या प्रवृत्तीमध्ये वाईटपणा आणलाय की हे उलट चाललं तरच सुलट होतं, पण ते तसं नाहीये. सुलट चाललं तरच सुलट होतं. दादा, तुम्हाला जर भाजप, काँग्रेस, सेना किंवा कोणाचा प्रस्ताव जर आला युती करा किंवा मर्ज व्हा त्याच्यामध्ये, तर तुम्ही विचार कराल का? माझं म्हणणं असं आहे की हे राजकारणासाठी मी करतच नाहीये, हे राष्ट्रकारणासाठी करतोय. ज्यांना ज्यांना राष्ट्रकारण करायचंय त्यांना माझे मुद्दे तुम्ही पोचवून द्या की हा असं म्हणतोय, बरं हा काही नवीन म्हणतोय का? काही सगळ्या गोष्टी तो कायदेशीरच बोलतोय. फक्त ज्या कायद्याची अंमलबजावणी करत नाहीये तुम्ही, त्याची अंमलबजावणी करणं हेच म्हणतोय. नवीन काय म्हणतोय? हर्षवर्धनच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये जे जे मुद्दे आहेत ते बेकायदेशीर असल्याचं एखाद्याने दाखवावं. नाहीये, मग ते बेकायदेशीर नाहीये तर अनुपालन करण्याच्या संदर्भामध्ये एकत्रीकरण यायला काय अडचण आहे? माझं उलट म्हणणं आहे की सगळ्यांनी बिनविरोध करावी. महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरची कशाला वाद करत बसताय आणि कसल्या निवडणुका खेळताय त्या? त्याच्यापेक्षा सगळे एकत्र या, संघटन तयार करा, राष्ट्रकारणासाठी उभे राहा. काय अडचण काय? कशाबद्दलचं ते सगळं चाललंय उभं आपलं करू नका. मी तर प्रस्ताव देतो माझ्याकडनं, बिनविरोध छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका काढा आणि या महानगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढेल, सरकारचं उत्पन्न. अरे महाराष्ट्र सरकार बिनविरोध काढा, केंद्र सरकार बिनविरोध करा, नका करू भांडण. काही उरलं नाही तिथं ढेकळं. परत सांगतो, अरे ज्याची परमनंट मिलिटरी नाहीये, जो देश ज्याच्या लाल किल्ल्याच्या समोर ब्लास्ट होत आहेत, सगळं त्या देशाचं पंतप्रधान काय दिवे लावणार तुम्ही? जोपर्यंत तुमच्याकडे परमनंट मिलिटरी येत नाही, जोपर्यंत तुमच्या मुलांचं शिक्षणाची व्यवस्था होत नाही, जर तुमच्याकडे काही उरलेलं नाही बॉस. तो डोनाल्ड ट्रम्प जे म्हणतोय ते खरं म्हणतोय, काय नाही म्हणतोय इंडियन इकॉनॉमी डेड झाली म्हणतोय. खरी गोष्ट डेडच आहे, 200% डेड आहे, दिवाळखोर आहे. राज्य शासन दिवाळखोर, केंद्र शासन दिवाळखोर. मी नाही, पुस्तक आहे, बसा समोर चर्चा करा. पण दिवाळखोर वस्तकाची पाठवायची कॉम्पिटिशन चालली इथे. कॉर्पोरेशनची सत्ता तुमच्या हातात आल्यास ही निष्कटलेली घडी तुम्ही बसवणार? प्रश्नच नाही, निर्विवादपणे ती बसणारच आहे. बरं मी बसवणार का? नाही, तेच काय बसवणार जे तुम्हाला मी सांगितलं. पहिले मोस्ट इम्पॉर्टंट 5 कामं कोणती करा? सांगितलं मी तुम्हाला की जे काही तुमचे घर आता कायदेशीर किंवा बेकायदेशीर यांना तोडण्याच्या संदर्भातली जी कारवाई आहे ती कायद्याच्या तरतुदीच्या नुसार करावी लागेल. ते पहिलं काम. दुसरं काम, जे काही जमिनी भाडेतत्वावरती देऊ शकते महानगरपालिका पण दिल्या जात नाहीत, ती जमीन सरकारच्या नियमानुसार भाडेतत्वावर देण्याच्या संदर्भातली कारवाई, ज्याच्यात पैसे येतील. क्रमांक 3, ज्यांची घरं ऑलरेडी तुटलेली आहेत त्यांना कॅश महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ऍक्ट कलम 301, 300 अ याप्रमाणे देण्यात येईल. 4, ज्याही वॉर्डांमध्ये शैक्षणिक व्यवस्था नाहीये, वैद्यकीय व्यवस्था नाहीये, त्या शैक्षणिक आणि वैद्यकीय व्यवस्था नगरपालिकेच्या माध्यमातून पुरवण्याच्या संदर्भातली कारवाई करण्यात येईल. पाचवा महत्वाचा मुद्दा, जे काही नागरी सुविधा आहेत, ज्या नागरी सुविधा आपण देऊ शकलेलो नाहीये कायद्याच्या तरतुदीच्या नुसार सुद्धा, ज्याच्यामध्ये पाणी पुरवठा आहे, ज्याच्यामध्ये कचरा व्यवस्थापन, याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्या देण्यात येतील. आणि 6वा महत्वाचा मुद्दा की कर वसुली तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत आम्ही सर्व्हिसेस देणार. तो पण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ऍक्ट मध्ये ती तरतूद आहे. याच्यातल्या कुठल्याही गोष्टी हवेत गोळीबार नाहीयेत, या ऑलरेडी उपलब्ध आहेत कायद्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि हे सगळं करण्याच्या दृष्टिकोनातून ही करावं लागतं. शेवटचा प्रश्न दादा, प्रशासकांची चौकशी करायला लावसाल का? 2-3 प्रशासक जे आहेत सध्या हिट लिस्टवर आहेत, ते मी तर म्हणतो अख्खा देशच हिट लिस्टवर आहे. कसला प्रशासक घेऊन बसलाय? तो कुठून शिकलाय? तो हे चाळे कुठून शिकलाय? कोण का असत नाही? अहो कोण का असत नाही? मी म्हणतो 10 रुपयाची नोट जाता जाता पडलेली जर तुम्हाला आम्हाला दिसली तर आपल्याला पण वाटतं ती घेऊन खिशात टाकावी, पुन्हा राम करून पुढे चालावं. इथे गोंधळ आहे. प्रॉब्लेम इज नॉट विथ द पर्सन, इट इज विथ द स्कूल ऑफ थॉट टू विच ही बिलॉंग्स. स्कूल ऑफ थॉट काय शिकवलं?
व्हॉट इज द स्कूल ऑफ थॉट? फुकटचे पैसे मग कसे? मग हिंदू मुस्लिम करून, हिंदू बौद्ध करून, मराठा ओबीसी करून, काय वाटते ते करावं लागलं तर करून. फुकटचे पैसे, आणि फुकटचे पैसे ते नसतात, कारण पैसे फुकट मिळतच नाही. ते कोणाचे तरी असतात, पण ते कोणाचे आहेत हे कळत नाही, म्हणून फुकटचे वाटतात. EMIM ला आव्हान समजतंय ना? त्या सगळ्या प्रवृत्तींना आवाज समजतो जे या देशाच्या मुळावरती उठले. हा देश दिवाळखोर झाल्याच्या नंतर सुद्धा ज्यांना हिंदू मुसलमान करायचंय आणि अर्थकारणाच्या बाबतीत बोलायचं नाहीये, दुरुस्ती करण्याच्या संदर्भात तर त्यांचं ब्लूप्रिंट काय आहे हे त्यांना सांगायचंच नाहीये, त्या सगळ्या प्रवृत्तींच्या विरोधात आहेच मी. आणि आव्हानाचा काय संबंध आला? मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, हा देश आपला आहे सगळ्यांचा. आपण नाही दुरुस्त करणार तर काय चायना येऊन दुरुस्त करणार? कसले एमआयएम, कसले काँग्रेस येऊन बसलाय तुम्ही? संपर्क कार्यालय कुठे आणि कधी होणार? लवकरच कळू, भगवंताची जशी इच्छा. उमेदवारांना आपल्याकडनं काय काय भेटेल जे जर तुम्हाला एक एक लाडू, एक एक पेढा, असं काय देऊ? एक क्रीम रोल.